बीड तालुक्यात सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत कृषी मंत्र्यांना तक्रार केली आहे. सदर तक्रार आज बुधवार दिनांक 17 जुलै रोजी सकाळी 11 वाजता केली आहे. सोयाबीन पीक शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असून खरीप हंगामात पावसाला चांगली सुरुवात झाली. मात्र सध्या सगळीकडे सोयाबीन वाढीच्या अवस्थेत असताना सतत पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात पाने खाणाऱ्या खोडमासी, चक्री भुंगा, विविध उंट अळ्या, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, केसाळ अळ्या, तुडतुडे, पांढऱ्या माशा इत्यादी किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तर काही ठिकाणी पिवळा मोजक विषाणूमुळे सोयाबीनचे पीक अचानक पिवळे पडणे, वाळणे आदी लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे उत्पादनात देखील मोठी घट होऊन सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. बीड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे नुकसान झाले आहे. तरी कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी तात्काळ स्थळ पंचनामा करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत नुकसान भरपाई द्यावी. या मागणीसाठी लिंबागणेश येथील शेतकरी अर्जुन गिरे, रामकिसन गिरे, चंद्रकांत अवसरे, श्रीहर निर्मळ, सर्जेराव मुळे, सुधा मुळे, रामदास मुळे, समाधान मुळे, अजिम सय्यद आदींनी याकडे कृषी विभागाने लक्ष देण्यासाठी जिल्हाधिकारी मार्फत त्यांनी कृषी विभागाला तक्रार केली आहे. काय अडचण? 4 एकर सोयाबीन मध्ये 2 एकर टोटल सोयाबीन गेली, किडा आळ्याने खाल्ली. पिवळं पडे सगळं पूर्ण. 30,000 रुपये खर्च झाला. शासनाचं काय मला बघायला यायला तयार नाही. कृषी विभागाचे कोणी आले? अधिकारी कोणीच यायला बघायला, सांगून सुद्धा. काय मागणी तुमची? निदान झालेला खर्च तरी नाही मिळायला पाहिजे ना शेतकऱ्याला. शासनाने तेवढं तरी मदत करायला पाहिजे ना.